सर्वांना नमस्कार. अजय इंगवले सर या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट रिव्हिजन ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण एक पहिल्यांदा व्हिडिओ केलेला होता. त्याचा भाग दुसरा आपण घेऊन आलेलो आहोत. तर यामध्ये ॲक्टिव्हिटीज 11वी आहे, ती खूप महत्त्वाची आहे. बोर्डाची 5 मार्क्सची ॲक्टिव्हिटी आहे, डूज अँड डोंट्स. तर या डूज अँड डोंट्स ही खूप सोपी ॲक्टिव्हिटी आहे. आपण जर तुलनात्मक पाहिलं, 2 कलरमध्ये 2 वाक्य दिलेली आहेत. यू शूड नॉट यूज प्लॅस्टिक बॅग्स असे विधानार्थी वाक्य असेल. डूज अँड डोंट्समध्ये त्याला आपण आज्ञार्थी वाक्य करायचे आहे. यू शूड नॉट असेल तर आपणाला त्याचं काय करायचं आहे, तर यू शूड नॉट हे काढायचं आणि त्याच्या जागेवर डोंट हा शब्द वापरायचा. मग कसं होतं आहे बघा, यू शूड नॉट यूजच्या ऐवजी डोंट यूज होतं आहे. म्हणजे याचा आपल्याला अर्धा गुण असा मिळतो. मग यू शूड नॉट, यू आर नॉट अलाउड टू, यू हॅव टू अशा प्रकारचं जर रचना असेल किंवा यू डोंट नीड टू, यू आर नॉट अलाउड टू हे जे असेल तर ते काढायचं आणि तिथं नॉट असल्यामुळे डोंट वापरायचं. आणि तसंच मग आपण आता दुसरं जे डूचं वाक्य आहे, तर ते डूचं वाक्य इथं दिलं आहे बघा. म्हणजे इथं आता यात फक्त काय करायचं आहे, डोंट वापरायचं नाही, म्हणजे नॉट वापरायचं नाही. यूज पेपर ऑर क्लॉथ बॅग्स. उत्तर कसं तयार होईल, यू शूड नॉट काढायचंच आहे आपल्याला. आता कारण यूज म्हणजे वापरायला, हे करा म्हणून होकारार्थी वाक्य आहे. यू शूड यूज पेपर ऑर क्लॉथ बॅग्स. म्हणजे ह्या खूप सोप्या अशा ट्रिक्स आहेत, ज्यामुळे 5पैकी 5. मात्र एक गोष्ट विसरायची नाही, तर या ॲक्टिव्हिटीला ज्यावेळी आली असेल आपल्याला रूल्स फॉर लायब्ररी असेल किंवा रूल्स फॉर गार्डन असेल किंवा डूज अँड डोंट्समध्ये रूल्स फॉर गाईडलाईन्स फॉर हेल्थ असेल, तर ते फक्त हेडलाईन मात्र त्याला हेडिंग एक शीर्षक आपण द्यायचं आहे. त्याला 1 गुण आहे आणि ह्या प्रत्येक वाक्याला अर्धा-अर्धा असे 8 वाक्य येतात. ती 4 गुणांसाठी असतात आणि शीर्षक जे द्यायचं आहे टायटल त्याला 1 गुण. असं 5 गुणांचा हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. ॲक्टिव्हिटी नंबर 12 ही आहे टेल अ प्रोसेस ऑफ मेकिंग फूड आयटम्स. ही ॲक्टिव्हिटी आपल्या विद्यार्थ्यांच्या फक्त प्रॅक्टिससाठीची आहे. टी, फ्रूट ज्यूस किंवा केक, कॉफी, जेणेकरून आपणास आपलं थिंकिंग पॉवर वाढावी यासाठीची ॲक्टिव्हिटी आहे. तर याच्या स्टेप्स असतात. त्या स्टेप्सनुसार आपण ॲट फर्स्ट टेक 3 कप वॉटर इन अ पॉट लाईक दिस. अशा खूप ॲड शुगर, ॲड मिल्क, ॲड टी पावडर, बॉईल इट फॉर 2 or 3 minutes टुगेदरली. अशा पद्धतीनं देन युअर टी इज रेडी. तर हे फक्त थिंकिंग पॉवरसाठीचे आहे. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा खूप सोपी आहे आणि जी आपल्याला खूप इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती आपण पुढची बघूया. माय ॲक्टिव्हिटी नंबर 13 एक्सपांड द डायलॉग. आता ही एक मार्कची ॲक्टिव्हिटी आहे आपली. विच इज युअर फेवरेट बुक. माय फेवरेट बुक इज मृत्युंजय. वाय डू यू लाईक दिस बुक. बिकॉज दिस इज व्हेरी मोटिवेशनल बुक. दिस इज व्हेरी फेमस बुक. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं जसं वाक्यरचना जमेल तसं त्यात तुम्ही करू शकता. डायलॉग रायटिंगची ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर बघा, हे कॉन्व्हर्सेशन आहे तर टॉपिक्सचं. तर आता याचा फायदा कुठं होतो आपल्याला, 3 मार्कचा प्रश्न असतो. हे सगळे असे सिच्युएशन असतात. इन द लायब्ररी, इन द सायन्स लॅब, इन द कॉम्प्युटर लॅब, ऑन द प्लेग्राऊंड, अबाउट पिकनिक, अबाउट स्टडी हॅबिट्स. यामध्ये काय करायचं असतं आपल्याला, तर 6 मिनिंगफुल डायलॉग्स लिहायचे असतात. आता लायब्ररीमध्ये आपण असू उदाहरणार्थ, तर 6 मिनिंगफुल डायलॉग्समध्ये आपण हाय, हॅलो, हाऊ आर यू हे अपेक्षित नाही. तिथं गेल्यानंतर तुम्हाला इन द लायब्ररी, लायब्ररीयन असणार आणि तुम्ही असणार, तर त्यांचं संभाषण, मे आय गेट दिस बुक सर, और इज डॅश डॅश बुक अवेलेबल इन लायब्ररी. आणि तिथून संभाषण पुढं आपलं वाढवत गेलं पाहिजे. अँड वाय डू यू वॉन्ट टू रीड दिस बुक असं लायब्ररीयनचं असेल. आय वॉन्ट टू रीड दिस बुक बिकॉज दिस बुक इज व्हेरी फेमस. दिस टेल्स अस मॉरल व्हॅल्यूज. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला वाढवायचं तसं आपण ते वाढवू शकतो, पण त्यात 6 मिनिंगफुल डायलॉग्स असले पाहिजेत. त्यानंतर पुढं बघूया आपण पुढची ॲक्टिव्हिटी. पुढची ॲक्टिव्हिटी नंबर 15 आहे डेव्हलपिंग अ स्टोरी. मग आता ही पण 5 मार्क्सची ॲक्टिव्हिटी आहे. मगाची आत्ता आपण हे पाहिलं ह्या व्हिडिओवर डूज अँड डोंट्स 5 मार्क्सची ॲक्टिव्हिटी होती ती. त्यानंतर
म्हणजे 6व्या प्रश्नातील होती एला, आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहे डेव्हलपिंग अ स्टोरी ही 6व्या प्रश्नातील बीला आहे. म्हणजे हे 10 मार्कचा 6वा प्रश्न इथं कव्हर होतोय. यामध्ये आपला A1 असतो तो 6व्या प्रश्नात न्यूज रिपोर्ट असतो, आणि त्यात म्हणजे B1 असतो तो न्यूज रिपोर्ट असतो, आणि B2 असतो तो स्टोरी असते. तर स्टोरीमध्ये बघा एकच वाक्य देतात, सुरुवात देतात किंवा शेवट, आणि त्यावरून आपणास पुढं स्टोरी आपल्याला तयार करावी लागते. वन्स देअर वॉज अ क्लेवर स्टुडंट. आता याला टायटल आपण देऊ शकतो. अ क्लेवर स्टुडंट टायटल देऊ शकतो, किंवा हार्डवर्क की टू सक्सेस असं पण देऊ शकतो. आता कीवर्ड्समध्ये देअर वॉज अ क्लेवर स्टुडंट, मग ती डेव्हलप करताना खूप चांगल्या प्रकारे करता येईल. मग त्यामध्ये हिज नेम वॉज राजू अँड ही वॉज व्हेरी इंटेलिजंट बट पुअर. मग त्यानंतर आपण पुअर झालं, मग त्याचं हिज पॅरेंट्स वेअर वर्किंग हार्ड इन देअर फील्ड्स. ही ऑल्सो वर्क हार्ड, किंवा ही इथं भूतकाळ करायचं आपल्याला. ही लाईक्ड टू वर्क विथ देम. ही वॉज व्हेरी हार्ड वर्किंग स्टुडंट. ही हेल्प्ड हिज पॅरेंट्स फॉर अर्निंग अ लिव्हिंग, किंवा टू अर्न अ लिव्हिंग असं म्हणू शकतो आपण. म्हणजे त्यात फ्रेजेस सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर डेली स्टडी. देन वन डे ही डिसाइडेड दॅट he should study hard, because if he studied hard, then and then only he would have get good opportunity to overcome poverty. अशा पद्धतीनं then he started to study hard. His teachers helped him a lot. He was doing well in his studies, and uh, year after year he focused on studies, and after 10 years he passed his graduation. He appeared for MPSC examination. He participated wholeheartedly. He studied hard. At first he didn't get opportunity to be selected, but at last, after 2 or 3 efforts, he achieved great honor, and he became deputy collector. इट मीन्स ही अचीव्ड ग्रेट सक्सेस इन हिज लाईफ. अशा पद्धतीने आपण स्टोरी डेव्हलप करू शकतो. मात्र याचा सराव असणं आपणास खूप आवश्यक आहे. त्यानंतर याला टायटल देणं आवश्यक आहे, याचं मॉरल लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे, ही खूप सोपी ॲक्टिव्हिटी आपली लँग्वेज स्टडी बेस्ड ॲक्टिव्हिटी आहे. द आयडेंटिफाय पार्ट्स ऑफ स्पीच. आता बघा इथं राज हे काय आहे, नाऊन आहे. अँड कंजंक्शन. राम काय आहे, नाऊन आहे. त्यानंतर वेंट वर्ब आहे. टू प्रिपोजिशन आहे. विजिट वर्ब आहे. त्यानंतर अ बिग ॲडजेक्टिव्ह आहे. बुक फेअरमध्ये आपण नाऊन येतं आहे. विथ काय येतं तर प्रिपोजिशन. देअर फ्रेंड्स देअर प्रॉनाऊन येतं आहे. फ्रेंड्स नाऊन येतं आहे. हॅपीली ॲडवर्ब येतं आहे. ॲड परत प्रिपोजिशन येतं आहे. झेडपी ग्राउंड नाऊन येतं आहे. ऑन प्रिपोजिशन आणि संडे नाऊन. अशा पद्धतीनं आपण जर आपल्या कोणत्याही वाक्याचं जर आयडेंटिफाय पार्ट्स ऑफ स्पीच करायचा प्रयत्न केला तर आपला खूप चांगला सराव होऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे ती 17वी ॲक्टिव्हिटी आहे, तर ती ट्रान्सलेशनची ॲक्टिव्हिटी आहे. ट्रान्सलेशनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, ट्रान्सलेट द सेंटेन्सेस इंटू मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता ट्रान्सलेशन झालं तर ट्रान्सलेट पाहिजे होतं. इट इज अवर ड्युटी टू टेक केअर ऑफ नेचर. हे आपलं कर्तव्य आहे की आपण निसर्गाची काळजी घ्यावी. वी हॅव लर्न्ड इंग्लिश लँग्वेज. आम्ही इंग्रजी भाषा शिकलेलो आहोत. डोनेट ब्लड फॉर नीडी पेशंट्स. गरजू रुग्णांसाठी रक्तदान करा. लेट्स गो फॉर अ पिकनिक. सहलीला जाऊयात. आपण सहलीला जाऊयात. त्यानंतर शेवटची जी ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 18, ती आहे ट्रान्सलेट द इडियम्स ऑर प्रोवर्ब्स इंटू मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. रीप ॲज यू सो. पेराल तेच उगवेल. लिव्ह अँड लेट लिव्ह. जगा आणि जगू द्या. टू इर इज ह्युमन. चुकणे हा मनुष्य धर्म आहे. माईट इज राईट. म्हणजे बळी तो कानपिळी.
तर हे अशा प्रकारे ट्रान्सलेशनचे फक्त आता शब्द घेतलेले नाहीत आपण, हे ट्रान्सलेशनचे आहेत 5 गुण. त्यानंतर आपल्या स्टोरीचे 5 गुण आहेत, डूज अँड डोंट्सचे 5 गुण आहेत आणि आपल्या डायलॉग रायटिंगचे 5 गुण आहेत. अशी फक्त पत्रलेखन सोडून ते 20 मार्क्सची आपली रिव्हिजन आता झालेली आहे आणि ह्याचा निश्चितपणे आपणा सर्व विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल आणि आपण फक्त याच्यावरच अवलंबून राहता जेवढे जेवढे प्रश्नपत्रिका आपल्या ज्या आहेत वर्षभरातील, त्यातनं सगळ्यातील जे चुकणारे प्रश्न आहेत ते सोडवावेत, म्हणजे वहीमध्ये सोडवावेत आणि जे बरोबर येत आहेत ते तोंडी पद्धतीने सोडवले तरी चालेल. पण एकही चूक जर इंग्रजीच्या पेपरमध्ये नसेल तर तो पेपर निश्चितपणे 96 ते 98 मार्क्सपर्यंत जातो. आपणा सर्वांना 96 ते 98 गुण मिळवण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.